हे गाईज गुड मॉर्निंग। तर आज आहे रविवार आणि आज आहे आपल्या फिटनेस सिरीजचा 23वा दिवस। आज सकाळी आपण उठलोय आणि सकाळी आलोय आपण बाळूमामाची जिथे मेंढरं आली आहेत तिथं आपण दिंडी सोहळ्याला पाया पडण्यासाठी आलो आहे आणि आपण घेणार आहे महाआरती। आज आपण सासरवाडीमध्ये असल्यामुळे आपल्याला ग्राउंडवरती कार्डिओ करण्यासाठी जाऊ नाही शकलोय, पण आपण संध्याकाळी वर्कआउट करणार आहे। त्यामुळे आपण आता इथं दर्शन घेणार आहे, महाआरती पाहणार आहे कशी होते आणि आपण महाप्रसाद घेऊन माझ्या वाईफने तिथं बाळूमामाच्या तिथं थोडीशी सेवा केली। तिथले जेवण केलेली लोकांची भांडी घासली आणि जिथं मेंढरं बांधली जातात, कळप बांधला जातो तिथं झाडू मारला, अशी सेवा केली आणि आम्ही तिथून निघालो। आत्ता मी घरी आलोय। सासरवाडीला गेलो होतो, शनिवारी मुक्काम सासरवाडीमध्ये झाला। रविवारी सकाळी उठलो आणि सकाळी उठल्यानंतर परत बाळूमामाच्या इथे गेलो होतो दिंडी सोहळ्याला। ते थोड्या वेळ बसलो, आरती घेतली आणि प्रसाद घेऊन मग निघालो इकडं। तर येताना रस्त्यानं 2-3 कामं होती ती केली आणि आत्ता आलोय घरी। आता वाजले 3:30। सकाळी एक प्रोटीन इंटेक केला होता, मिल्कशेक आणि आपला एक स्कूप वे प्रोटीन घेतला होता, तर ते 24-25 ग्रॅम प्रोटीन। नंतर काय फक्त राईस आणि वरण खाल्लं होतं। त्याच्यानंतर आत्ता घरी आलोय, वाजले 3। तर सकाळपासून काहीच खाल्लेलं नव्हतं। तर आत्ता एक वेचा स्कूप घेणार आहे, म्हणजे दिवसाचा 24 ते सकाळची 24 आणि आत्ता 24 50 ग्रॅम प्रोटीनचा इंटेक कंप्लीट होईल आणि नंतर संध्याकाळी अंडी। थोडंसं बाहेर गेलं ना की थोडंसं डाएटमध्ये प्रॉब्लेम होतो, त्यामुळे बाहेर जाणं टाळलं पाहिजे कारण शेड्यूल फिक्स असतं। तर चला प्रोटीन शेक पिऊन घेतो। भेटूया वर्कआउटला, कारण आज आपण वर्कआउट केलेलं नाहीये। एक 7 वाजता आपण आज वर्कआउट करणार आहे, 7 ते 8:30 वाजेपर्यंत। तर चला भेटूया वर्कआउटला। आजचा संडेचा दिवस मला वेस्ट जाऊ द्यायचा नव्हता, कारण आपण दर सॅटर्डे संडेला कार्डिओ वर्कआउट करतो, पण आज मी कार्डिओ केला नव्हता, तर मला हाचा दिवस वेस्ट जाऊ द्यायचा नव्हता। मग आता होता संध्याकाळचा टाईम, तर ग्राउंडवर जाऊ शकत नव्हतो, तर मग मी ठरवलं की आज आपण आपल्या बिल्डिंगच्या पायऱ्या चढायच्या आणि उतरायच्या। मी राहतो 8व्या फ्लोअरला, तर 8व्या फ्लोअरपर्यंत ग्राउंडपासून 160 पायऱ्या आहेत त्या वन साईड, तर 160 पायऱ्या चढणं आणि उतरणं। हे गाईज, तर आज आपण सकाळी वर्कआउट केला नव्हता, तर आता वाजले संध्याकाळचे 7 आणि आता करतोय मी वर्कआउट। स्टार्टिंगला आपण सॅटर्डे संडे कार्डिओ करतो, तर काल सॅटर्डेला आपण ग्राउंडवर कार्डिओ केला होता, पण आज संडेला मी सकाळी होतो माझ्या सासरवाडीमध्ये, त्याच्यामुळे मला तिथं वर्कआउट करता आला नाही। तर मी तुम्हाला सांगितलं होतं की मी संध्याकाळी 7 वाजता वर्कआउट करणार आहे, तर आता मी वर्कआउट चालू केला आहे। सुरुवातीला मी कार्डिओ घेतला। मी राहतो 8व्या मजल्यावर, 8व्या फ्लोअरला मी राहतो। ग्राउंडपासून 8व्या मजल्यापर्यंत 160 पायऱ्या आहेत, तर 160 पायऱ्या 8 फ्लोअर मी 3 वेळा चढलो आणि 3 वेळा उतरलो। असे 160 पायऱ्या एक साईड आहेत, अशा 6 वेळा झाल्या 660 पायऱ्या। तर 660 पायऱ्या मी चढलो, आणि म्हणजे चढलो समजा किंवा उतरलो समजा, तर दमपूर्ण भरलाय, घाम पण आला, तुम्ही बघू शकता। आता आपण करणार आहे वर्कआउट, तर चला चालू करूया। वर्कआउटच्या सुरुवातीला आपण घेतली बॉडी स्ट्रेचिंग। फुल बॉडी स्ट्रेचिंग करून घेतल्यानंतर आपण घेतले जोरच्या आपण 3 सेट मारून घेतले आणि त्यानंतर आपण घेतल्या डिप्सच्या आपण परत 3 सेट मारून घेतले। हा झाला आपला प्रॉपर वर्कआउट करायच्या अगोदरची फुल बॉडी स्ट्रेचिंग। जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की मी जोर आणि डिप्स हे डेली माझ्या वर्कआउट रुटीनमध्ये पहिल्यांदा ठेवतो आणि त्याच्यानंतर मला जो मसलचा वर्कआउट करायचा आहे त्या मसलचा वर्कआउट मी घेतो। तर मग मी त्यानंतर घेतला बायसेपचा वर्कआउट। तर आज मी ठरलं होतं की आज आपण फक्त बायसेपचा वर्कआउट करतो। आज मी 2 मसलचा वर्कआउट केलेला नाही आहे, मी फक्त आज बायसेपचा वर्कआउट केला। प्रॉपर सेट मारून घेतले, रिपिटेशन्स मी आज जास्त घेतल्या, कारण आपण आज एकच मसलचा वर्कआउट करणार होतो। आपण एकच मसलचा का आज वर्कआउट घेतला मी त्याच्या मागचं तुम्हाला सांगतो, कारण आज सकाळपासून आपली डाएट प्रॉपर झाली नव्हती, प्रोटीन इंटेक पण बरोबर झालेला नव्हता आणि आपण सुरुवातीला खूप जास्त कार्डिओचा वर्कआउट केला होता, तर त्याच्यामुळे आपला मसल लॉस खूप झाला असता। त्यामुळे आपण आज एकाच मसलचा वर्कआउट केला आणि तोच आपण प्रॉपर वेने मसल ब्रेक केला। बायसेपच्या वर्कआउटमध्ये आपण आज डंबल्स आणि कर्ल बार दोन्ही वापरले। डंबल्सने आपण पहिल्यांदा 3 व्हेरिएशन्स घेतले, 3 व्हेरिएशनचे आपण 3-3 सेट मारून घेतले आणि नंतर आपण घेतला कर्ल बारने आपण फ्रंट बायसेप आणि रिव्हर्स बायसेप असे आपण 2 व्हेरिएशन घेतले। दोन्ही व्हेरिएशनचे आपण 3-3 सेट मारले, त्याच्यामुळे खूप चांगला बायसेपला प्रेस आला होता। तर हे गाईज वर्कआउट झाला, फ्रेश झालो, कपडे बदलले
पूर्ण घामाने भिजले होते. आज आपण फक्त बायसेप्सचाच वर्कआउट केला आणि कार्डिओ केला. तर आता आपण जेवायला बसलोय. ते मी दाखवतो तुम्हाला मी काय खाते. आजचा हा आपला संध्याकाळचा डिनर आहे. तुम्ही पाहू शकता 4 अंडे आहेत होल एग्स. यातनं आपल्याला 24 ग्रॅम प्रोटीन भेटेल. राईस आहे व्हेज पुलाव आणि त्याच्यासोबत ना स्प्राउट आणि बटाटे मिक्स करून भाजी बनवली आहे थोडीशी, जी मला भातावर खाण्यासाठी. तर हाय प्रोटीन आणि कॉम्प्लेक्स कार्ब्स, हेल्दी कार्ब्स, हेल्दी मील. तर चला मग मित्रांनो जेवण करून घेतो आणि हा व्हिडिओ आपण इथं संपवतोय. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.